म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेल्या सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचं 302 हे सेक्शन लावणं गरजेचं आहे। त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे, नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे ते त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे, माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत बिझनेसचे, माझा वटमुख्य तो आहे। एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलोय, त्यांनी मोठ्या मनाने सांगा हो राजीनामा देतो, जसं पूर्वी अंतोलेजींनी दिला होता, आर आबांनी दिला होता, अशोकराव चव्हाणांनी दिला, मनोज जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले। मग तुम्ही या ना नंतर सत्तेत, नंतर तुम्ही मंत्री व्हा। आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय वाल्मिक कराड हा त्यांचा जिव्हाळ्याचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे। मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांतशीर आहेत, ते संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय त्या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, ते उत्तर एकच येणार आहे। तरी का सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी। आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही। कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे राज्यपालांना भेटलो होतो तर ओबीसी सुद्धा आले होते सगळे, म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय, हा माणुसकीची हत्या आहे। हे जर इथं न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर जर हे पसरलं, ह्या शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अजिबात नाही। किती दिवस खेळ बघायचा? आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी, त्यांचे भाऊ, त्यांची मुलगी, संतोष देशमुखांचा मुलगा, हिने जायचं विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी, एकदम चुकीचं आहे, दुर्दैव आहे। प्रमुख जे आहेत ते कारवाईसाठी त्यांना अभय स्पष्ट येत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही असं त्यांचा म्हणजे अजित दादांचं सुद्धा मला आश्चर्य वाटतंय की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात। आवाज म्हणजे आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची। पूर्ण तिथं छोट्या मुलाला विचारलं की कोण आहे याच्यात दोषी, कुणी हा खून केलेला आहे, ह्याच्या मागं वरदस्त कोणाचं आहे, सगळे सांगतील। तरी तुम्ही त्याला अभय देताय, तरी म्हणता की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही, हे चुकीचं आहे। मग मला सांगा, कालच आम्ही सकाळी भेटलो, राज्यपालांना भेटलो, अर्धा पाऊण तास मिटिंग झाली, सर्व पक्षाचे लोक आले होते आणि नेमकं मी काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडियासुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा, एवढे दिवस पुढे चर्चा त्यांना सापडली, कालच चर्चा एवढी व्हायला लागली। अर्धा पाऊण तास तुम्ही चर्चा करता म्हणजे काय ते विषय आहे ना, उगाच काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते? आम्ही काय मूर्ख आहोत? हे सगळं बंद करायला पाहिजे आणि त्या संतोष देशमुखांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला सांगायचं की त्या एसआयटी जी तुम्ही नेमलेली आहे, त्या एसआयटी मध्ये जे अधिकारी आहेत हे कुठले अधिकारी आहेत? हे मुंडेंनी आणलेले अधिकारी आहेत सगळे, धनंजय मुंडेंनी आणले, काय न्याय देणार आहेत? त्यातला एक अधिकारी तो कोण पीएस आहे, तो तर वाल्मिक कराडाच्या बरोबर जल्लोष करताना फोटो आहेत, का जल्लोष करतात? धनंजय मुंडे निवडून आले म्हणून। त्यातल्या 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता आणि एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते दिसले की 3 अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत, आता बदलले, ही किती दुर्दैव आहे एसआयटीचं सुद्धा। आम्ही सुद्धा कन्फ्युज आहे, एसआयटी सुद्धा नेमायची, तिथं तुम्ही सीआयडी सुद्धा नेमायची, मला नेमकं काय पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे। त्यांनी मला आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा एक कौशल्य आहे, तुम्ही रिॲक्ट करा पाहिजे। 9 माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात, पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले डायरेक्ट IPS अधिकारी आहे ना, उमाप सारखे, शहाजी उमाप सारखे अधिकारी, उदाहरण मी 2 नावं दिला, असे अनेक अधिकारी आहेत, चांगले अधिकारी आहे ना, तिथं एसआयटी मध्ये बसवा, न्याय मिळेल। साधे डायरेक्ट व्हिडिओज आहेत वाल्मिक कराड आणि ते 7 जण बोलताना, पोलिसांनी अजून ओपन का केलं नाही? का सांगितलं नाही काय काय मोबाईल मध्ये काय काय सापडलंय?
सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत असतात ठीक आहे. देशमुख कुटुंबियांच्या सोबत जे काही लोकप्रतिनिधी उभे राहत आहेत त्यांना लोकप्रतिनिधी अनेक धाडस करून आपली भूमिका मांडायचा प्रयत्न करायला तिथे एवढी मोठी दहशत असताना सुद्धा त्यांनी दहशतीचं न बघता माणुसकीला न्याय मिळावा, या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून भूमिका करतात. मला काय धमकी आली नाही, कोणा धमकी त्याची काही धाडस होणे नाही. सांगत मला दिली तर मला काही फरक सुद्धा पडत नाही आणि दिली तर मग बघू. पण आपल्या काय फरक पडत नाही, आपलं घरानंच मोठं आहे. जे काही चुकत असलं ते ठोकायचं ते आमचं. पण या प्रकरणाचा आवाज उठवणाऱ्यांच्यावरती जातीवाद म्हणून ठपका ठेवला जातो. मनोज जरांगेंना आता टार्गेट केलं त्यांच्यावर माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही, ही पूर्ण केस आहे ही जातीच्या पलीकडे, ही माणुसकीची हत्या. हा मराठा समाजाचा असला तरी, संतोष देशमुख असले तरी, तो कोणाला वाचवायला गेले होते? तो दलित समाजाचा व्यक्ती होता, त्यांना वाचवत नाही. तो इथं पण जातीचा विषय, हे जातीच्या पलीकडे आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा काल जर तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आम्ही राज्यपालांना भेटलो, सगळ्या जातीतले लोक तिथं होते, सगळ्या पक्षातले लोक तिथं होते. म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे आणि सगळ्या जे प्रमुख लोक असतील, प्रमुख नेते सुद्धा असतील, की इथं जातीचं वळण अजिबात देऊ नका. हे महाराष्ट्रातले एक सामान्य सरपंच ज्यांनी धाडस करून ते 3 टर्म तो सरपंच झाला, त्याची हत्या झालेली आहे. तो आणि जात, गुन्हेगाराला जात लागत नाही, गुन्हेगार असतो. तो कुठल्याच म्हणजे ज्याचा खून झालाय तो मराठा म्हणून मर्डर केलाय, अजिबात नाही. काय अजितदादा अशी कशी बोलतो मला आश्चर्य आहे. आपण जे मतदारांच्याकडे जातो, आपण म्हणतो हात जोडतो, हात विनंती करतो, तुम्ही मत द्या. ते असे कसे बोलू शकतात, ते आश्चर्य आहे. आणि एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट्स करणं करू नये. कारण कुणीच करायला नाही पाहिजे, तर त्यांनी तर करू नयेत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे. पण ते सगळं ठीक आहे, पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा. त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय. नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच. धनंजय मुंडे राजीनामा होईपर्यंत ही लढाई सुरू असणार आहे. 100% त्यात काही गुमत नाहीये. आणि संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई चालू राहते. आणि वाईट म्हणजे मी अजूनही मुख्यमंत्री अनेक गोष्टी माझ्याकडे समोर आलेत. तो रायगड प्राधिकरणचा सुद्धा एक पुरेकर मामा म्हणून तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. त्याचे इलेक्शनच्या टाइमला म्हणजे हात तोडले, पाय तोडले, डोक्यापासून मुंडकं बाजूला केलं, तरी ते अजून त्याचा जो आरोपी फरार आहे तो फरार आहे. अनेक गोष्टी व्हायला महाराष्ट्रात. पहिलं जे हातात आहे ते तर तुम्ही न्याय द्या. इथं जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्र असं जर परत अशा गोष्टी जर घडल्या तर कोण जबाबदार? त्यांना अद्याप कोल्हापूरकरांना न्याय मिळत नाही, ही दहशत सुद्धा मोडून काढण्यात नाही. सगळीच दहशत मोडायला पाहिजे. महाराष्ट्रात दहशत चालणारच नाही. महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि काय जातीच्या पलीकडे सगळ्या गोष्टी. मगाशी माझा एक मुद्दा राहायला सांगायचा की ह्या 15 ते 20 मर्डर जे झालेले आहेत बीडला, त्यातले प्रामुख्याने वंजारी समाजाचे. म्हणजे वंजारी समाज वाईट झाला का? वंजारी समाज ओबीसी मराठा नाहीये. जो ज्याची हत्या होती, जो हत्या करत असतो त्याला कुठलं काय जात पात काय, तो मर्डर करतो. म्हणजे हे जातीच्या पलीकडचे विषय आहेत. माझी परत एकदा विनंती राहणार आहे सगळे प्रमुख नेत्यांना आमच्या की हा विषय जाती वळणकडे न नेता हे माणुसकीची हत्या झालेली आहे. जातीच्या पलीकडे हा विषय. आणि संतोष देशमुखांना न्याय देणं म्हणजे महाराष्ट्राला न्याय देणं आणि दहशत संपवण्याचा एक पहिला टप्पा असतो.